विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आमच्या CRSM अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की तलाठी परीक्षा जी येणारी तलाठी परीक्षा आहे त्यासाठी सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत आणि सर्वांना तलाठी बनायचं आहे। तर तलाठी बनण्यासाठी एक परीक्षा आपल्याला द्यायची आणि ती आहे ऑनलाईन परीक्षा। तर ती ऑनलाईन परीक्षा आहे आणि त्याचं स्वरूप आणि त्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहावा अशी विनंती आहे। तर पाहूया या तलाठी भरतीच्या जाहिरातीमध्ये आपल्याला जे परीक्षेचं स्वरूप देण्यात आलेले आहे ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि याच व्हिडिओमध्ये आपल्याला मागील प्रश्नपत्रिका ज्या आहेत तलाठी भरती 2019 ची ऑनलाईन परीक्षा झालेली आहे आणि ती जवळपास 12 ते 14 दिवस परीक्षा चालू होती आणि त्याच्यामध्ये दोन शिफ्टमध्ये हे पेपर देण्यात आले होते। तर त्यामधले 2 पेपर आपण इथे विश्लेषण करण्यासाठी 2 पेपर जे आहेत त्या 2 पेपरमध्ये कुठल्या घटकावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते घटक आणि कुठे कोणत्या शिफ्टमध्ये कोणत्या घटकावरती प्रश्न विचारण्यात याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर सर्वांनी चला बघूया आपण काय स्वरूप आहे त्या परीक्षेचं। स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये 4 विषय आहेत। सर्वांना माहिती आहे की 4 विषय आहेत, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित आणि सामान्य ज्ञान। तर मराठी जे आहे त्याला 25 प्रश्न आहेत, 50 मार्क आहेत। मराठीसाठी 25 प्रश्न 50 मार्क, तसंच इंग्रजीसाठी 25 प्रश्न 50 मार्क, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न 50 मार्क आणि बौद्धिक चाचणी अंकगणित यासाठी 25 प्रश्न 50 मार्क। चला, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित असा इथे अर्थ होतोय, पण इथे तलाठी भरतीचा हा पेपर आहे आणि तलाठीसाठी अंकमोड अंकगणित हे असायलाच पाहिजे। आतापर्यंतच्या तलाठी भरतीमध्ये अंकगणित हे आलेलं आहे, त्यामुळे फक्त बुद्धिमत्ताच येईल, रिझनिंगच येईल असं येथे म्हणता येत नाही। त्यामुळे सर्वांनी TCS IBPS पॅटर्न जरी असला तरी अंकगणित याला सोडायचं नाही, कारण अंकगणित जे आहे त्याच्यावरती मोजक्याच घटकावरती प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे आणि काही मोजकेच घटक तुम्हाला अंकगणित असं म्हणलेलं आहे ते करायचेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत आणि अचूक मार्क घेण्याचं खूप चांगली संधी इथे गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आहे। तर एकूण जे प्रश्न आहेत ते 100 प्रश्न आहेत आणि 200 मार्क आहेत। बघा, इथे एक लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे 100च प्रश्न आहेत पण मार्क 200 आहेत। आणि आणखी विशेष या परीक्षेचं काय आहे तर तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुमचे गुण हे चुकल्यानंतर तुमचं उत्तर जर चुकलं असेल तर वजा होणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला आणखी कशाची संधी मिळते की तुमचं एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल, त्याचं उत्तर येत नसेल, एखादा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर तुम्ही त्याचा अंदाज बांधून ते उत्तर सोडवू शकता आणि जरी चुकलं तर तुमचे इतर जे मार्क तुम्हाला गुण मिळणार आहेत त्याच्यातून ते वजा केले जाणार नाहीत। हा सगळ्यात मोठा म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आपल्यासाठी खूप चांगली पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामध्ये या परीक्षेमध्ये ही आहे। आणि याच्यामध्ये परीक्षा जो कालावधी आहे, जसा वेळ दिलेला आहे परीक्षेचा, तो फक्त तुम्हाला 120 मिनिटं दिलेत, पण प्रश्न कमी आहेत। 120 मिनिटं जास्त आहेत आणि प्रश्न आहेत फक्त 100 प्रश्न सोडवायचे आहेत 120 मिनिटांमध्ये, म्हणजे 20 मिनिटं तुमच्याकडे जास्त आहेत आणि ते 20 मिनिटं तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तासाठी वापरू शकता। तर आता आपल्याला बघायचं आहे की मागील प्रश्नपत्रिका 2019 जी झालेली आहे तलाठी भरती त्यातील 2 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की कोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेले आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या विषयाचं म्हणजे अभ्यासाचं जे प्लॅनिंग आहे ते करता येईल। तर आता पुढे जाऊया आपण। पहिला विषय आहे मराठी आणि मराठी या विषयासाठी जे घटक इकडे दिलेले आहेत त्या घटकावरती बघा 2 पेपरचं विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे। 2 जुलै आणि 26 जुलै। 2 जुलै हा पहिला पेपर आहे, एका शिफ्ट मधला हा पेपरचे प्रश्न घेतलेले आहेत आणि 26 जुलै हा शेवटचा पेपर आहे। ऑनलाईन पेपर झालेले सर्व आणि त्याच्यामधले जे प्रश्न आलेले त्या घटकावरती ती एक प्रश्नपत्रिका त्यापैकी एक त्याच्यामध्ये असं दोन्ही प्रश्नपत्रिकाच्या प्रश्नाला कंपॅरिझन करून आपण कशा पद्धतीचे प्रश्न आलेले हे पाहू शकतो। तर इथे तुम्हाला घटक जे आहेत मराठीमधले घटक, व्याकरण याच्यावरती फोकस आहे। मराठी व्याकरण, मराठी भाषा ही तुम्हाला माहीत असायला पाहिजे, त्याचं व्याकरण माहीत असायला पाहिजे। त्यासाठी हा परीक्षेमध्ये विषय याच्यामध्ये ठेवलेला आहे, परीक्षेमध्ये हा विषय आहे। तर मराठीमध्ये काय काय आहे बघा। पहिला आहे घटक, पहिला घटक जो आहे तो प्रयोग या घटकावरती 2 जुलै पहिला पेपर आणि दुसरा पेपर असं इथून पुढे मी म्हणणार आहे। पहिला पेपर आणि दुसरा पेपर या दोन्ही पेपरचं आपण इथे कंपॅरिझन करतोय। तर दोन्ही पेपरचं कंपॅरिझन करता वेळेस पहिला आणि दुसरा इथून पुढे हे शब्द मी वापरणार आहे। तर प्रयोग या घटकावरती पहिल्या पेपरमध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत।
आणि दुसऱ्या पेपरमध्ये एकही प्रश्न नाही विचारला, एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. याचा अर्थ नाहीये, याचा अर्थ असा होत नाही की प्रयोगावरती आता नंतर एकदा प्रश्न विचारला परत परत विचारले जात नाहीत असं नाहीये. फक्त आपण 2च प्रश्नपत्रिका कंपेअर करतो. त्याच्या दरम्यान 12 दिवस ही परीक्षा चाललेली आहे. 12 दिवसामध्ये दररोज 2 पेपर, 2 शिफ्टमध्ये हे पेपर झालेले आहेत. मग 2 शिफ्ट असे 24 पेपर हे 2019ला ऑनलाईन झालेले आहेत. त्याच्या 24 पेपरमध्ये प्रत्येक शिफ्टचा प्रश्न हा वेगवेगळा असणार आहे त्या घटकावरचा. त्यामुळे या प्रयोग घटकावरती पहिल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न असला आणि शेवटचा नसला तर याचा अर्थ होत नाही की प्रत्येकामध्ये येणार नाही, बाकीच्यामध्ये नसेल असा होत नाही, तर बाकीच्यामध्ये सुद्धा असणार आहे. पण मला सांगा, जर आपण मराठी विषयाचे सगळे घटक जर पाहिले तर जास्तीत जास्त 25 ते 26 असतील. प्रत्येक घटकावरती एक प्रश्न अपेक्षित आहे प्रत्येक ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. पण कोणत्या घटकावरती जास्त आलेत म्हणजे 25 प्रश्न याच्यामध्ये आहेत आणि 25 प्रश्नांपैकी 12 ते 14 प्रश्न असे आहेत की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यावर तो घटक असा खूप महत्वाचा आहे त्या मराठी विषयामधला की त्याच्यावरती प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न हा आलेलाच आहे. फक्त काही घटकावरती एका प्रश्नपत्रिकेत आले, दुसऱ्या नाही आला. काही घटकावरती एका प्रश्नपत्रिकेत जास्त प्रश्न आले, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत कमी आलेले, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. बघा, दुसरा घटक आहे विभक्ती. विभक्तीवरती पहिल्या प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न आलेत, दुसऱ्यावरती मध्ये सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत. बघा, विभक्ती या घटकावरती पहिल्या याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आले. याचा अर्थ होतो विभक्ती हा महत्वाचा घटक आहे आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती प्रश्न आलेला असेल. तर महत्वाचा घटक कोणता मराठीमध्ये सापडलाय आपल्याला? महत्वाचा चॅप्टर आहे विभक्ती. त्यानंतर आहे ध्वनिदर्शक शब्द. बघा, ध्वनिदर्शक शब्द हे सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 0 विचारण्यात आलेला आहे, एकही प्रश्न विचारण्यात आलेला आहे शेवटच्या जो प्रश्नपत्रिका झाली. समुदर्शक मध्ये सुद्धा पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रश्न विचारण्यात आले, नंतरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. हा नाम हा महत्वाचा मराठी व्याकरणामधला खूप महत्वाचा घटक आहे. त्यामुळे नामावरती पहिल्या प्रश्नपत्रिकेत 4 आणि शेवटच्या प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे नामावरती तुम्हाला जसं आपण विभक्तीवरती कंपल्सरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न आलेले, त्याच पद्धतीने आपण म्हणू शकतो की नामावरती सुद्धा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी 2 प्रश्न हे आलेलेच असायला पाहिजेत किंवा आले असतील. चला, नेक्स्ट आहे वाक्प्रचार. वाक्प्रचारामध्ये 3 प्रश्न, 2 प्रश्न. चला, हा सुद्धा घटक हा क्लिअर होतोय की वाक्प्रचार हे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कमी अधिक प्रमाणात आलेले आहेत. वाक्प्रचार बघा, एका प्रश्नपत्रिकेत 3, एकामध्ये 2, अशा पद्धतीने कमीत कमी 2 हे वाक्प्रचार आलेले आहेत. म्हणून महत्वाचा घटक काय आपल्याला? वाक्प्रचार. त्यानंतर आहे कर्म. कर्म जे आहे ते पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आलेला नाहीये. क्रियापदावरती दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला एक म्हणता येईल की याच्यामध्ये एक क्लिअर झालंय की आपल्याला क्रियापद हे सुद्धा घटक चांगल्या पद्धतीने करावा लागेल. त्याच्यानंतरचा घटक आहे म्हणी. बघा, म्हणी खूप महत्वाचं मराठी व्याकरणामधले महत्वाचा घटक आहे. म्हणी हे तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारली जाणार म्हणजे जाणार. 25 प्रश्नापैकी 1 प्रश्न म्हणीचा तुम्हाला असणार आहे. त्यामुळे म्हणी हा घटक सुद्धा तुम्हाला आवर्जून करावा लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे जोड शब्द. जोड शब्द फक्त दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आले, पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जोड शब्दावरती प्रश्न विचारण्यात नव्हते आले, तर तोही पाहिला आपण जोड शब्द. चला, आता नेक्स्ट त्याच्या पुढचे काही घटक आहेत. मी काय सांगितलं तुम्हाला की 25 जर घटक आपण मराठी व्याकरणामध्ये असे असतील असे गृहीत धरले तर 25 प्रश्नपत्रिकेमध्ये 25 वरती प्रत्येकावरती एक असं म्हणता येणार नाही. पण काही घटकावरती, काही प्रश्नपत्रिकेमध्ये 2 येतील, काही घटकावरती 0 येईल, काही असे कमी जास्त प्रमाणामध्ये येणार म्हणजे येणार. प्रत्येक घटकावरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहेत प्रत्येक शिफ्टमध्ये. आता फक्त तुम्हाला कोणत्या शिफ्टचा पेपर येतोय आणि तुम्हाला कोणत्या घटकावरती प्रश्न पाहायला मिळतील किंवा असतील हे कसं ठरवलं जाईल तर तुम्हाला सगळा अभ्यास करावा लागेल. कोणत्या घटकावरती कोणता प्रश्न तुम्हाला कधी पडेल हे आपण अगोदर सांगू शकत नाही. पण एक निश्चित इथे सांगता येतं की प्रत्येक घटकावरती प्रश्न हे बनणार आहेत आणि प्रत्येक घटकावरती प्रश्न बनल्यानंतर खूप सारे जे प्रश्न आहेत बनणार आहेत. का बनणार आहेत? कारण ऑनलाईन परीक्षा आहे आणि खूप साऱ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे आणि खूप दिवस ही परीक्षा म्हणजे कमीत कमी 10 दिवस, जास्तीत जास्त 20 दिवसापर्यंत ही परीक्षा होणार आहे. आणि एवढे दिवस जर परीक्षा चालणार असेल तर प्रत्येक शिफ्टला वेगळा पेपर असतो, सेम पेपर नसतो. ऑल महाराष्ट्रामध्ये जरी एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये पेपर जरी होत असला तर एका शिफ्टमध्ये एकच पेपर असतो आणि प्रश्न सुद्धा सेम प्रश्न 2 शिफ्टमध्ये नसतात. कुठल्याही 2 शिफ्टमध्ये सारखे प्रश्न, घटकावरती सारखे प्रश्न असतात. त्या घटकावरती प्रश्न असू शकतो की पहिल्या शिफ्टमध्ये आलाय, दुसऱ्या शिफ्टमध्ये तो येणार, पण तोच प्रश्न सेम येणार नाही हे निश्चित.
म्हणून तर ऑनलाईन परीक्षा ही प्रिफर केली जाते की ऑनलाईन परीक्षेमध्ये जो विद्यार्थी अभ्यास करतो तोच पुढे यशस्वी होतो ऑनलाईन परीक्षेमध्ये, जे की ऑफलाईनमध्ये ते पॉसिबल नसतं. ऑफलाईनमध्ये एकदाच पेपर सर्वांचा होत असतो. त्यामुळे ऑनलाईनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत जे की आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही असं दर्शवतो. तर बघूया पुढे. पुढचा जो घटक आहे अव्यय, ठीक आहे, शब्दयोगी अव्यय, त्याच्यावरती पहिल्या प्रश्नपत्रिकेत 0 प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तिसरा घटक, त्याच्या पुढचा जो घटक म्हणूया आपण विशेषण. बघा, विशेषण हे खूप महत्त्वाचं व्याकरणमध्ये आहे, इंग्रजी व्याकरणमध्ये आहे. तर विशेषणावरती दुसऱ्या पेपरमध्ये 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. शुद्ध शब्द याच्यावरती दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. समानार्थी शब्दावरती 1 प्रश्न आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दावरती 1 प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नपत्रिकेत त्यावर काही विचारण्यात आलेलं नाही. फक्त 2च प्रश्नपत्रिका मी इथे कम्पेअर करतोय. खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक घटकावरती कुठल्या ना कुठल्या शिफ्टमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न आलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. असं समजू नका की याच्यावर येणार नाही म्हणजे हे स्किप करा. फक्त 2च प्रश्नपत्रिका इथे कम्पेअर करतो म्हणून आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही परीक्षाची जी तयारी करणार आहे ते सर्व घटकावरती तुम्हाला अभ्यास नीट नाटका करावा लागणार आहे. चला पुढे आहे वचन. वचन हे महत्वाचा घटक म्हणूया आपण, कारण दोन्ही पेपरमध्ये याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. फक्त एकामध्ये, पहिल्या पेपरमध्ये 1च आलाय, दुसऱ्या पेपरमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत. कमी अधिक प्रश्न तुम्हाला येणार आहेत, पण येणार आहेत. चला त्यानंतर आहे धातुरूप. धातुरूपमध्ये दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 प्रश्न आलेला आहे. वाक्य प्रकार, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न आलेले आहेत. शब्दाच्या जाती, कुठलीही एक शब्दाच्या जातीपैकी कुठलंही विचारलं जाईल, नाम, सर्वनाम, त्यापैकी जे काय एका घटक म्हणजे एक प्रश्न त्याच्या पैकी असणार आहे, शब्दाच्या जातीपैकी असं प्रश्न असणार आहे, म्हणून शब्दाच्या जातीवर आपण असा हा प्रश्न गृहीत धरलाय. त्यानंतर आहे योग्य विराम चिन्हे. बघा, विराम चिन्हे हा खूप महत्वाचा घटक आहे, कारण दोन्ही शिफ्टमध्ये याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य विराम चिन्हे हा सुद्धा घटक सर्वांना कंपल्सरी करायचा आहे, म्हणजे येणार म्हणजे येणार. आणि त्यानंतर शेवटचा आहे लिंग. ठीक आहे, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसकलिंगी आहे. हे कसं आहे तर ते विचारलंय, त्याच्यावरती सुद्धा महत्वाचा घटक आपल्याला कन्सिडर करावा लागेल, कारण दोन्ही शिफ्टमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 3 प्रश्न विचारण्यात आलेले, 1 नाही तर 3. चला, एक लक्षात आलं. मराठी विषयासाठी 25 प्रश्न, 25 प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत ते 25 वेगवेगळ्या घटकावरती विचारण्यात आलेले आहेत. 25 घटक न म्हणता 20 घटक असतील, ज्याच्यामध्ये काही 2-3 प्रश्न अशा पद्धतीने आलेले आहेत. तर एक क्लिअर आहे, सर्व घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने मराठी व्याकरणासाठी करावे लागणार आहेत. आणि मराठी व्याकरण हे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये असल्यापासून तुम्ही ते शिकलेलं आहात, म्हणून मराठी व्याकरण करणं एवढं काही अवघड नाही. तुम्हाला फक्त मराठी व्याकरणाचे जे नियम आहेत, जे काही त्याचे प्रकार आहेत, ते काय नियम प्रकार जे आहेत ते फक्त एकदा तुम्हाला वाचन करून त्याची उजळणी करणे गरजेचं आहे. आणि सर्व उजळणी केल्यानंतर आणखी एक महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही सर्व अभ्यास 100% या विषयाचा करताल, त्याच्यानंतरच टेस्ट सिरीजकडे किंवा प्रॅक्टिस टेस्टकडे जायचे. प्रॅक्टिस टेस्ट द्यायची किंवा पाहायची आहे, त्याच्याशिवाय तिकडे जायचं नाही. कारण त्याच्याशिवाय तुम्ही जर गेलात आणि ती अवघड प्रश्नपत्रिका असेल, ती टेस्ट सिरीज जर अवघड निघाली तर तुम्हाला अभ्यास करू वाटणार नाही. तुम्हाला वाटेल खूप अवघड आहे, आता मला अभ्यास, म्हणजे तुमची अभ्यास करण्याची जी इच्छा आहे ती इच्छा कमी होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की टेस्ट सिरीज शेवटी सगळा अभ्यास झाल्यावरच टेस्ट सिरीजकडे जायचंय. टेस्ट सिरीज खूप साऱ्या मार्केटमध्ये आहेत, पण टेस्ट सिरीजकडे आत्ता जायचं नाही. टेस्ट सिरीज कधी जायचंय, जेव्हा पूर्ण अभ्यास तुम्ही 100% यातला अभ्यास केलाय, 100% म्हणजे सगळे घटक केलेत, सगळे घटक चांगल्या रीतीने केले, त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीजकडे जायचंय. की आता त्याच्यामध्ये पाहायचंय की तुम्हाला कोणतं येत नाही. जे येत आहे ते सगळं येत असेल तर तुमचा कॉन्फिडन्स आणखी वाढेल, पण काही येत नसेल तर जे काही येत नाही त्याच्यावर परत फेर तपासणी करून उजळणी करणं खूप गरजेचं आहे. चला त्यानंतरचा विषय पाहूया. मराठी झालंय, त्यानंतरचा विषय आहे सगळ्यांचा आवडता विषय आहे इंग्रजी. चला, इंग्रजी सुद्धा तुम्हाला, इंग्रजी लँग्वेज जसं बँकिंग, IBPS, TCS जे आहे बँकिंग या विषयामध्ये किंवा कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विषया जे काही परीक्षा आहेत त्यामध्ये लँग्वेज ॲज अ लँग्वेज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, पण इथे फक्त व्याकरण म्हणून पाहिलं जाणार आहे. कारण तुम्हाला तलाठी जे पद आहे त्याच्यामध्ये इंग्रजीचं काही एवढं देणं घेणं नाही, थोडंफार आहे, त्यामुळे हा विषय या परीक्षेमध्ये आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये पाहता येईल टाइप्स ऑफ सेंटेन्स. सेंटेन्सचे टाइप्स, जसं शब्दाच्या जाती म्हणलं आपण तसं इथं सेंटेन्स टाइप्स, सेंटेन्सचे जे टाइप्स आहेत त्याच्यावरती हा प्रश्न आहे. पहिल्या शिफ्टमध्ये 1 प्रश्न आहे, त्याच्यानंतरच्या शेवटच्या शिफ्टमध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
कंजक्शनवरती 2, 1 बघा, एका प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न आहेत आणि एका प्रश्नपत्रिकेत एकच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे एक स्पष्ट आहे की कंजक्शन महत्त्वाचं आहे. का तर प्रश्न तर दोन्ही शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला आहे. इथे सुद्धा दोन्हीही शिफ्टमध्ये एक प्रश्न किंवा कमी जास्त प्रमाणात पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत दोन्ही शिफ्टमध्ये, म्हणजे हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे पंक्च्युएशन मार्क. बघा, पंक्च्युएशन मार्क हे सुद्धा जसं मराठीमध्ये तुम्ही पाहिलं होतं तशाच पद्धतीने इथे सुद्धा पंक्च्युएशन मार्कला दोन्हीकडे 2-2 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे इथे सुद्धा हे तुम्हाला महत्त्वाचं जो टॉपिक आहे पंक्च्युएशन मार्क हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण दोन्ही शिफ्टमध्ये त्याला 2-2 प्रश्न आहेत. त्यानंतर आहे नाऊन. नाऊनमध्ये सुद्धा 1-2 अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर नाऊन हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे, कारण दोन्हीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे आहे. करेक्ट फॉर्म ऑफ आर्टिकल. बघा, आर्टिकल काही नाहीये, खूप छोटी गोष्ट असते. ए अँड द एवढे 3च आर्टिकल आहेत. फक्त कोणत्या वेळी कुठे यूज करायचे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याचे नियम आहेत आणि काही नियमांना अपवाद सुद्धा आहेत. ठीक आहे, तर नियम आणि अपवाद हे जे काय आहेत ते तुम्हाला व्याकरण जे आहे ते सांगते. तर ते व्याकरण, इंग्रजी व्याकरण तुम्हाला माहीत असायला पाहिजे, तुमचं त्याच्यामध्ये वाचन पाहिजे आणि ते काय आहे ते तुम्हाला वाचावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. तर दुसरा आहे करेक्ट फॉर्म ऑफ आर्टिकल पाहिला आपण. त्यानंतर आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगवरती बघा, क्वेश्चन टॅगवरती एक प्रश्न एका शिफ्टमध्ये, दुसऱ्या शिफ्टमध्ये एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. मॉडेल ऑक्झिलरी वरती सुद्धा एक प्रश्न आहे. तर मॉडेल ऑक्झिलरी सुद्धा हे खूप महत्त्वाचं टॉपिक म्हणूया आपण इंग्लिशमध्ये, ते इंग्रजीमध्ये टॉपिक महत्त्वाचा तुम्हाला आहे, तो पण व्यवस्थितपणे करून घ्या. याच्यानंतर एक करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचा करेक्ट फॉर्म काय आहे, कुठे करेक्टली ते यूज करायचं, कसं करेक्ट यूज झालेलं आहे ते तुम्हाला चेक या प्रश्नामध्ये विचारलं असेल ते चेक करायचं आहे. त्यामुळे त्याचे नियम काय जे आहेत व्याकरणाचे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तो पण टॉपिक जो आहे तो महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यावरती दोन्ही शिफ्टमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. चला, त्यानंतरचा टॉपिक आहे सफिक्स. सफिक्सवरती सुद्धा 2-2 प्रश्न दोन्ही शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले, त्यामुळे आपल्याला सफिक्स पण खूप चांगल्या पद्धतीने करावं लागेल. टेन्समध्ये सुद्धा एका शिफ्टमध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले. तर टेन्स हा घटक सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर सुटेबल डिटरमायनर्स. सुटेबल डिटरमायनर्स मीन्स व्हॉट, तर काय आहे, तर फ्यू यूज करायचे, मेनी यूज करायचे का मच यूज करायचे, नायदर नॉर यूज करायचे का आयदर ऑर यूज करायचे, काय नेमकं त्या सेंटेन्समध्ये यूज करायला पाहिजे, कोणत्या नियमाप्रमाणे ते यूज करायला पाहिजे, हा नियम जो व्याकरणात सांगितलाय त्या पद्धतीने कोणतं करेक्ट आहे, कोणतं सुटेबल आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि दोन्हीही शिफ्टमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. प्रिपोजिशन फेज. बघा, प्रिपोजिशन्स जे असतात, खूप सारे प्रिपोजिशन सेंटेन्समध्ये यूज केले जातात. जसं आपण शब्दयोगी अव्यय मराठी व्याकरणमध्ये म्हणतो तसंच प्रिपोजिशन आहेत, जे की दोन्ही शिफ्टमध्ये 2-2 प्रश्न यावरती विचारण्यात आले. ते पण महत्त्वाचं प्रिपोजिशन फेज होणार आहे. वर्ब फॉर्म हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. दोन्ही शिफ्टमध्ये 3-2 अशा प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारण्यात आलेले आहेत. करेक्ट स्पेलिंग वर्ड. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. करेक्ट स्पेलिंग वर्ड म्हणून स्पेलिंग करेक्ट, त्या जो काय वर्ड असेल त्याचं करेक्ट स्पेलिंग काय आहे ते 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एका ऑप्शनमध्ये बघायला मिळेल. ते करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायचं आहे. आणि ते ओळखण्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला रीडिंग, इंग्लिशचं रीडिंग हे नेहमी वाचण्यात आलं पाहिजे. आणि ते रीडिंगमध्ये तुम्हाला एखादा शब्द, एखादं स्पेलिंग त्या वर्डचं लक्षात येतं की कुठलं चुकीचं आहे आणि कुठलं बरोबर आहे. तर त्यामुळे करेक्ट स्पेलिंग तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आहे ॲप्रोप्रिएट युजिंग वर्ड. बघा, एखादं सेंटेन्स दिले आणि ॲप्रोप्रिएट 4 ऑप्शनपैकी कुठलं तिथे ॲप्रोप्रिएट बसतंय, कोणता वर्ड हा ॲप्रोप्रिएट बसतोय, मग तो प्लुरल असेल सिंग्युलर असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यासाठी एक प्रश्न दोन्ही शिफ्टमध्ये आहेत, म्हणजे तोही महत्त्वाचा आहे. आणि शेवटचा या इंग्रजीमधला महत्त्वाचा घटक आहे ॲडॉम्स आणि फ्रेजेस. जसं आपण इकडे वाक्प्रचार म्हणी असं मराठी व्याकरणमध्ये घेतलं, तसंच इथं ॲडॉम्स आणि फ्रेजेस काय आहेत, जे की ज्या सेंटेन्सला सुटेबल असे तुम्हाला कुठले आहेत ते विचारण्यात येईल. तर त्याच्यामध्ये दोन्ही शिफ्टमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणून हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. चला, महत्त्वाचे घटक तुम्ही पाहिले. तर या घटकावरती सुद्धा इंग्रजी व्याकरण असं म्हणलं मी, का म्हणलं की इंग्लिश लँग्वेज असं का नाही म्हणलं, तर लँग्वेजमध्ये तुम्हाला रीडिंग तुमचं कसं आहे, तुम्हाला काही कॉम्प्रिहेशन पॅसेज दिला जाईल, त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात येतील. पण इथे काय आहे, 25च प्रश्न आहेत आणि 25 प्रश्नामध्ये त्यांना काय करायचं, सगळं व्याकरण त्या 25 प्रश्नामध्ये आलं पाहिजे जे रिलेटेड आहेत ते. अशा पद्धतीचं आत्तापर्यंतचे जे प्रश्नपत्रिका होत्या त्या पद्धतीमध्ये तशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते. पण TCS IBPSनी जरी प्रश्नपत्रिका ऑनलाईन जरी घेतली तर लिमिट आहे. काय लिमिट आहे, 25च प्रश्न विचारायचे.
आणि 25 प्रश्न विचारण्यात येणार असल्यामुळे पॅसेज आणि सेंटेन्स रिअरेंजमेंट अशा प्रकारचे जे IBPS बँकिंगसाठी विचारले जाणारे प्रश्न येण्याचे जे चान्सेस आहेत ते इथे कमी वाटतात. मला तर कमी वाटतात. म्हणून 25 प्रश्नापैकी एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो. पण कॉम्प्रिहेन्शन जरी 5 मार्काचं तुम्ही घेतलं, 5 क्वेश्चन त्याच्यावरती घेतले किंवा 3 क्वेश्चन जरी घेतले तरी 22 क्वेश्चन तुम्हाला या वेगवेगळ्या घटकावरती येणार आहेत. ते वेगवेगळ्या घटकावरती तुम्हाला करायचे. आणि बँकिंगचं जे इंग्लिश आहे ते इंग्लिश लँग्वेज जनरल इंग्लिश अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जर तलाठी प्रश्नपत्रिका पाहिल्या आपण तर इंग्रजी जे आहे ते इंग्रजी व्याकरण या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कारण दोन्ही पदामध्ये खूप फरक आहे. बँकिंगमध्ये तुम्हाला ते इंग्लिश जास्त महत्त्वाचं आहे का, तर क्लरिकल काम करायचंय आणि तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही बँकेमध्ये काम करायचं. आणि तलाठी जे पद आहे ते तुम्हाला महाराष्ट्राच्या पदासाठीच तुम्हाला ही भरती आहे आणि मराठी तुम्हाला आलं पाहिजे. तसं इंग्रजीचं आपण जे तलाठी पद पाहिलं असेल तुम्ही किंवा तलाठ्याचं काम पाहिलं असेल तर त्याला सगळं मराठीमध्ये आहे. इंग्रजीमध्ये एखाद दुसरं त्याला काम येत असेल, म्हणजे त्याचा संदर्भ आला असेल, पण जनरली त्याला मराठीमध्येच काम करायचं आहे. आणि एवढ्या हाय लेवलवरती डिसिजन वगैरे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तो नाही आहे. हां ठीक आहे, त्याला काम करायचं आहे पण त्या लँग्वेजचा त्याला जास्त म्हणजे गरज पडणार नाही आहे. त्याला गरज आहे मराठी व्याकरणाची. म्हणून इथे व्याकरणाचा संदर्भ देण्याचा खूप व्याकरणावरतीच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. चला, त्यानंतरचा सब्जेक्ट आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. बघा, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे विषय काय ठरवत असतात तर त्या जे पद आहे तलाठी भरती त्या पदाला कुठेतरी बौद्धिक क्षमता असणे गरजेचं आहे. कारण त्याला काही महत्त्वाचे डिसिजन स्वतः घ्यायचे असतात. अंकगणित आकडेमोड त्याला काही ठिकाणी करावी लागते. जे आपण म्हणतो ना, फेरफार केलं जातं, जमिनीचं मोजमाप केलं जातं, जे काय असेल ते मोजमाप फेरफार ते त्याला अंक मोड करूनच करावं लागतं किंवा ते त्याला समजलं पाहिजे. तर त्यासाठी बौद्धिक चाचणी डिसिजन घ्यायचे. थोडंफार ते डिसिजन घेण्यासाठीही बौद्धिक चाचणी म्हणजे काय असते, बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला डिसिजन जे दिलंय तुम्हाला ते सत्य जे आहे त्याचा विचार करून जे काय दिले रिझनिंग, त्याचं आपण इंग्लिशमध्ये रिझनिंग म्हणतो, तर त्याचं रिझन शोधायचे काय आहे, ज्या माहितीमध्ये आहे का, आणि तेच तुम्हाला त्याचं रिझन असतं, त्याच माहितीमध्ये असतं, तीच माहितीचा आधार घेऊन तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं असतं. त्याच पद्धतीने इथे बौद्धिक चाचणी खूप गरजेची आहे या पदासाठी. चला, तर बौद्धिक चाचणीमध्ये कुठले कुठले घटक आहेत पाहिले तर सर्वात अगोदर अंकगणित हा विषय आलेला आहे. बघा, अंकगणित का म्हणतो, कारण सरासरी इथे आलेलं आहे. तर सरासरी हे जे आहे अंकगणितामध्ये आहे. सरासरी खूप महत्त्वाचा घटक, कुठल्याही परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारले जातात. तर सरासरीवरती 2 प्रश्न पहिल्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या शिफ्टमध्ये 1 प्रश्न आहे. त्यामुळे सरासरी हा जो घटक आहे अंकगणिताचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि खूप सोप्या पद्धतीचं सरासरीचे प्रश्न याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे टक्केवारी किंवा शेकडेवारी, पर्सेंटेज म्हणून आपण इंग्लिशमध्ये. एक प्रश्न आहे बघा, हा सुद्धा टक्केवारी शेकडेवारी महत्त्वाचा घटक आहे. सरासरी 1 झालं, टक्केवारी 2 झालं. वेग, वेळ, अंतर, स्पीड, डिस्टन्स, टाइम जे म्हणतो आपण, ते दोन्हीही शिफ्टमध्ये 2-2 प्रश्न यावरती विचारण्यात आलेले आहेत. 25 प्रश्नापैकी अंकगणितावरती साधारण 10 ते 12 प्रश्न आहेत. तर राहिलेले प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीवरती आहेत. ठीक आहे, तर हे खूप महत्त्वाचं वेग, वेळ, अंतर याच्यावरती सुद्धा दोन्ही शिफ्टमध्ये प्रश्न आहेत. तर हा तिसरा घटक महत्त्वाचा आहे अंकगणितामध्ये. त्यानंतर हे प्रमाण भागीदारी. बघा, एका शिफ्टमध्ये 2 प्रश्न आहेत, एका शिफ्टमध्ये 1च प्रश्न, पण 100% प्रश्न तुम्हाला प्रमाण भागीदारी वरती येणार आहे. त्यामुळे तो आपण चौथा महत्त्वाचा घटक म्हणूया. नफा तोटा हे तर विचारलं जातं, प्रॉफिट लॉस, तर हे सुद्धा एक प्रश्न दोन्ही शिफ्टमध्ये आलेले आहेत. तर हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी, हा थोडासा अवघड लेवलचा, बँकिंग लेवलचा असं म्हणूया. पण याच्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते खूप साधारण आहेत. त्यामुळे संभाव्यता, प्रोबॅबिलिटी जे आहेत ते पण एक प्रश्न. आणि प्रोबॅबिलिटी हे 5वी-6वीच्या गणितामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, 8वीच्या गणितामध्ये पाहायला मिळेल, 10वीच्या गणितामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे हे त्या लेवलचं तुम्हाला विचारण्यात येणार आहे. तर हा 6वा घटक. काम, काळ, वेग, वेळ, अंतर, तसंच काम, काळ, वेग हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती विचारले जातात प्रश्न, त्यामुळे हाही महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पाण्याची टाकी, नळ याच्या कम्पेअरमध्ये हा किंवा हा प्रश्न किंवा हा प्रश्न असणार आहे. म्हणून एकच शिफ्टमध्ये प्रश्न आलेला, दुसऱ्या शिफ्टमध्ये एकही प्रश्न त्यावर विचारण्यात आलेला नाही. त्यानंतर वयवारी. बघा, हा पण महत्त्वाचा घटक आहे. वयवारीवरती दोन्ही शिफ्टमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणून हा 8वा महत्त्वाचा घटक तुम्ही प्रिपेअर करू शकता.
त्यानंतर आहे गुणोत्तर प्रमाण. गुणोत्तर प्रमाणामध्ये सुद्धा 2-2 प्रश्न दोन्हीही शिफ्टमध्ये आलेले आहेत, म्हणून गुणोत्तर प्रमाण हा तुमचा महत्त्वाचा घटक असेल. लसावी मसावी हा जो शेवटचा घटक आहे तो अंकगणिताचा बेसिक लेवल आहे आणि त्याच्यावरती फक्त एका शिफ्टमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे अंकगणित बघा 9 साधारण घटक मी तुम्हाला इथेच मार्क करून दाखवलेत, 10 आणि 11 म्हणजे जवळपास 25 क्वेश्चन जे आहेत बुद्धिमत्ता आणि अंकगणित मिळून 25 क्वेश्चन आहेत, त्यामधले 12 ते 13 प्रश्न जे आहेत ते अंकगणिताचे येथे आहेत. 12 ते 13 प्रश्न जे आहेत ते अंकगणिताचे आहेत. ठीक आहे, 12 ते 13 प्रश्न अंकगणिताचे हे स्पष्ट झालंय. हा, राहिलेले प्रश्न किती राहतात मग? परत सेम तेवढेच राहतात. बुद्धिमत्तासाठी राहिलेले प्रश्न किती असतील किंवा असे जर काउंट केले तर बघूया आपण. 2 4 5 3 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19. चला, इथे जवळपास 19 प्रश्न पहिल्या शिफ्टमध्ये कशावरती आहेत? गणितावरती आहेत. म्हणजे 6 ते 7 पहिल्या शिफ्टमध्ये कशावरती असणार आहेत? तर बुद्धिमत्ता चाचणीवरती असणार आहे. ठीक आहे, पण इथे 12 ते 13 प्रश्न आपण सेम पकडूया, सेम पकडूया, अर्धे अर्धे. गणित जर 12 क्वेश्चन आले असतील तर राहिलेले 13 क्वेश्चन मग सेम तसंच होतं. 13 किंवा 12 क्वेश्चन कशावर असणार आहेत? बुद्धिमत्ता चाचणीवर. ठीक आहे, बौद्धिक चाचणीवर 13 किंवा 12 प्रश्न इक्वल करूया आपण. का तर IBPS TCS पॅटर्न आहे त्यामुळे त्यांनी बुद्धिमत्ताला विशेष वेटेज देण्यात आलेलं आहे. असं सर्व तुम्ही अभ्यास करताय ते तोच घटक जास्त प्रमाणात करताय. त्यामुळे ठीक आहे, तुमचं म्हणणंही बरोबर समजून आपण दोन्ही विषयांना म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तांना सेम प्रिफरन्स देणार आहोत. ठीक आहे, पण दोन्ही विषयांचे घटक तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. चला, त्यानंतर अंकगणित झालंय. आता पाहूया बुद्धिमत्ता. बघा, दिनदर्शिका कालमापन दोन्ही शिफ्टमध्ये एक प्रश्न, एका शिफ्टमध्ये अक्षरशः 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर दिनदर्शिका आणि कालमापन हा खूप महत्त्वाचा घटक बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असेल आणि आहे, त्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर आहे आकृत्या क्रमवारी, नॉन व्हर्बल रिझनिंग असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर आकृत्या जे दिल्या असतील त्या आकृत्याचा प्रश्नामध्ये एक क्रम दिला असेल आणि त्या क्रमानुसार नंतरचा क्रम जो येणार आहे तो 4 पर्यायापैकी कोणता येऊ शकतो असा त्याला म्हणायचा आकृत्याचा क्रम. तो दोन्ही शिफ्टमध्ये एक प्रश्न त्यावरती आलेला आहे. त्यानंतर आहे संकेतबद्ध शब्द किंवा कोडिंग, कोड वर्ड असं म्हणूया आपण. त्याच्यावरती सुद्धा 1 आणि 2 अशा प्रकारे एका शिफ्टमध्ये 1 प्रश्न आहे, दुसऱ्या शिफ्टमध्ये 2 प्रश्न आहेत. तर हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे कोडिंग. त्यामुळे कोडिंग, आकृत्या, नॉन व्हर्बल रिझनिंग आणि दिनदर्शिका कॅलेंडर हे 3 घटक महत्त्वाचे, कारण तिन्हीवर दोन्ही शिफ्टमध्ये प्रश्न आलेले आहेत. आणि संख्या मालिका बघा खूप महत्त्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट घटक म्हणूया आपण. का तर याच्यावरती बघा एका शिफ्टमध्ये 3 प्रश्न आहेत, एकामध्ये 4 प्रश्न आहेत एका शिफ्टमध्ये. तर अशा प्रकारे म्हणजे कमीत कमी 3 प्रश्न तर येणारच. तर हा घटक आणि कोडे, एखादं कोड विचारलं जाईल किंवा अल्फाबेटिकल सिरीज दिली जाईल, त्या सिरीजवरती एक प्रश्न असणार आहे. एका शिफ्टमध्ये 1 प्रश्न आहे आणि नंतरच्या शिफ्टमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत. अशा प्रकारे पण प्रश्न येणार आहेत. तर 1 2 3 4 5 घटकावरती मागच्या प्रश्नपत्रिके 2019च्या 5 बुद्धिमत्ताच्या घटकावरती प्रश्न विचारण्यात आले होते. पण 5च्या 5वरती सगळ्या शिफ्टमध्ये प्रश्न येणार, कारण का 5 घटक मोजकेच घेतले त्यांनी आणि आपण 2च प्रश्नपत्रिका कम्पेअर केल्यात. मे बी जास्त कम्पेअर केल्यावर आणखी दुसरा तिसरा घटक, एखाद दुसरा 2 घटक याच्यावरती वाढणार आहेत. तर एक महत्त्वाचं आहे दिनदर्शिका कॅलेंडर, त्यानंतर संख्या मालिका, या 2 घटकावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. माझे संख्या मालिका या घटकावरती 3 व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. तर ते व्हिडिओ आवर्जून पाहावे आणि कॅलेंडरचा एक व्हिडिओ हा पण आवर्जून पाहावा. हे तुम्हाला जेवढे 24 प्रश्नपत्रिका झालेले आहेत त्या 24 प्रश्नपत्रिकेमधले सर्व प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे सगळे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा सोप्याकडून अवघड लेवलपर्यंत प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, तर ते तुम्हाला पाहायचे, जरूर तो व्हिडिओ पाहावा. यानंतर पाहूया 3 विषय झालेत. आता शेवटचा जो विषय आहे तो आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे काय? GK, जनरल नॉलेज. तर जनरल म्हणजे गोष्टी आहेत जे की जनरली माहीत असायला पाहिजेत. जनरल गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती हे प्रश्न आहेत. त्यामुळे हे सोपे प्रश्न आहेत जे की MPSC UPSC मध्ये जे करंट अफेअर, चालू घडामोडी किंवा
जे काही इतिहास, भूगोल, विज्ञान याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्याचं वेटेज वेगळं आहे आणि ती परीक्षाच वेगळी आहे, त्यामुळे त्या परीक्षेमध्ये वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं. आपल्या या परीक्षेमध्ये खूप साध्या पद्धतीने याच्यावरती प्रश्न आहेत. त्यामुळे घाबरून जायचं नाही की सगळं तुम्हाला डिटेल वाचावं लागेल, कन्सेप्टच डिटेल वाचावं लागेल असं काही नाही. सगळा कन्सेप्ट वाचूनच काढावं लागेल असं सामान्य ज्ञानमध्ये तरी नाही आहे. मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणमध्ये तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. का तर त्याच्यावरती 25 प्रश्न तुम्हाला येणार, म्हणजे 25 पैकी कुठला ना कुठला प्रश्न येणार आहे. पण इथे तसं नाहीये. विज्ञानवरती तुम्हाला प्रश्न येईलच नाही येईल हे सांगता येत नाही आणि सगळ्याच विज्ञानवरती असं काही नाहीये. बघा इथे स्पष्ट होतंय. कसं स्पष्ट होतंय तर बघा, याच्यामध्ये काय 2 शिफ्ट पैकी विज्ञानमध्ये बघा, विज्ञानमध्ये फक्त शरीरशास्त्र जे आहे त्याच्यावरती 2 प्रश्न एका शिफ्टमध्ये आहेत आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 1 प्रश्न आहे. बघा सायन्समध्ये फक्त कशावरती आहे, शरीरशास्त्र. शरीरशास्त्र म्हणजे शरीराचा जो भाग आहे त्याच्यावरती आणि त्याच्याशी रोग वगैरे जे आहे त्याच्यावरती एखादा प्रश्न याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळं शरीरशास्त्र विज्ञानमधलं फक्त शरीरशास्त्र घटक आहे. रसायनशास्त्र नाही आला, भौतिकशास्त्र नाही आला, ठीक आहे. तर एकच जीवशास्त्रमधलं शरीरशास्त्र आपण असं म्हणूया. त्यानंतर आहे पर्यावरण. पर्यावरणावरती बघा दोन्हीकडे 2 प्रश्न दोन्ही शिफ्टमध्ये आलेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा महत्त्वाचा घटक सामान्य ज्ञानासाठी आहे. पर्यावरण व्यवस्थित तुम्ही सर्व वाचून काढा. त्यानंतर आहे चालू घडामोडी. बघा चालू घडामोडीमध्ये काय महत्त्वाचं आहे, संरक्षण आणि अंतरिक्ष. संरक्षण आणि अंतरिक्षमध्ये काय काय येतं नेमकं, तर क्षेपणास्त्र, युद्धनौका, पाणबुडी, इस्रो, चंद्रयान जी मोहीम चालू आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. इस्रो थ्रू जे चालू आहे ते. तर चालू घडामोडीचा हा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली 1 प्रश्न दोन्ही शिफ्टमध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर चालू घडामोडी जर करत असताल तर संरक्षण आणि अंतरिक्ष जे आहे हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार, तुम्हाला येणार म्हणजे येणार. त्यामुळे तो प्रश्न किंवा ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचंय. व्हेरी इम्पॉर्टंट आपण चॅप्टर म्हणू याला, ठीक आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय पुरस्कार. बघा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा महत्त्वाचे आहेत. पद्मश्री असेल, ठीक आहे. पद्मश्रीच का घेण्यात आला या शिफ्टमध्ये ते सांगतोय तुम्हाला. पद्मश्री खूप साऱ्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे आणि खूप साऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या कार्यासाठी तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे खूप सारे व्यक्ती आहेत. जर तुमचे 24 प्रश्नपत्रिका असेल तर 24 व्यक्ती तुम्हाला या पद्मश्री अवॉर्डसाठी म्हणजे 24 व्यक्तीवर प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे मल्टिपल ज्या विषयावर प्रश्न विचारता येतील अशाच पद्धतीचं चालू घडामोडी याच्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे 1 प्रश्न पहिल्या शिफ्टमध्ये परत दुसऱ्याही शिफ्टमध्ये ते विचारण्यात आले. म्हणून ही राष्ट्रीय पुरस्कार हे व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आपण आपल्यासाठी आहे. हा पण महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे मध्ययुगीन इतिहास. मध्ययुगीन इतिहास याच्यावरती 1 प्रश्न दोन्ही शिफ्टमध्ये आलेला आहे. मध्ययुगीन इतिहास म्हणलेले प्राचीन इतिहासवरती आतापर्यंत 2 प्रश्नपत्रिकेच्या याच्यामध्ये तरी मला नाही सापडलेलं की प्राचीन इतिहासवरती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे प्राचीन इतिहास तुम्हाला करावाच लागणार आहे असं काही म्हणजे महत्त्वाचं नाही आहे. इथे मी मध्ययुगीन इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरचा इतिहासावरती हे 2 प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणामध्ये लक्षात येईल आपल्याला काय आहे ते. चला मध्ययुगीन इतिहासावरती 1 प्रश्न आहे. काय तर युद्ध लढाई. त्यानंतर आहे काँग्रेस अधिवेशन. बघा हे स्वातंत्र्यानंतरचं जे आहे स्वातंत्र्योत्तर इतिहास जो आहे, आधुनिक इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यावरती समाज सुधारकावरती आणि काँग्रेस अधिवेशन जे झालेलं आहे इतिहासकालीन त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले. त्या घटकावरती 2 प्रश्न पहिल्या शिफ्टमध्ये फक्त विचारण्यात आलेले. चला त्यानंतर भूगोल. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतोय, भूगोल हा विषय खूप महत्त्वाचा आहे सामान्य ज्ञानमध्ये. भूगोल हा विषय जो आहे आत्ताच आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये भूगोल या विषयावर चालू घडामोडी सहित येणार आहेत. चालू घडामोडी भूगोलच्या रिलेटेड ज्या आहेत त्या पण विचारल्या जाणार आहेत. म्हणून भूगोल हा सर्व चांगल्या पद्धतीने भारत असू द्या, महाराष्ट्र राज्य असू द्या, या दोन्हीसाठी चांगल्या पद्धतीने करायचा आहे. अक्षरशः तुम्ही ते पाठ करून ठेवा. तर पाठ करणं खूप गरजेचं आहे कारण तिथे 4 जरी पर्याय असले तरी एखाद्या पर्यायामध्ये जर कन्फ्युजन झालं तर तुमचं चुकू शकतं. त्यामुळे एकाही पर्यायामध्ये आपल्याला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. जसं की एखादं उदाहरण समजा तुम्हाला म्हणलं की संत्र्यासाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे, ठीक आहे. तर संत्र्यासाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे, जसं लहानपणापासून आपण ऐकत आलो नागपूर. नागपूर. केळीसाठी काय प्रसिद्ध आहे, तर तशा पद्धतीने नागपूर झालं. त्या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. का हे लक्षात राहिलं आपल्याला, कारण शाळेपासून आपण ते लक्षात ठेवत आलो होतो की नागपूरची संत्री फेमस आहेत, ठीक आहे, नाशिकची द्राक्ष फेमस आहेत. अशा पद्धतीने
आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला काय इथे त्याची उजळणी किंवा रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे भूगोल अक्षरशः पाठ करा. चला, भूगोलमध्ये काय काय विचारलं बघा. महाराष्ट्र राज्याशी रिलेटेड काय काय विचारले. महाराष्ट्र राज्य निर्मितीवर एक प्रश्न आलेला आहे. नद्या खोरे मैदानावरती एक प्रश्न आलेला आहे. शहर वस्तू मंदिर एखाद्या ठिकाणचं महाराष्ट्र शहरामधलं किंवा जिल्ह्यामधलं एखादं विचारलेलं आहे. असे 3-3 प्रश्न बघा. दोन्ही शिफ्टमध्ये 3 प्रश्न अक्षरशः तुम्हाला विचारण्यात आलेले. 25 पैकी 3 प्रश्न तुमचे भूगोलाचे येथे कव्हर झाले फक्त महाराष्ट्र राज्यावरती. त्यामुळे इथे बघा 3-3 प्रश्न आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा घटक आहे भूगोल महाराष्ट्र राज्य. आणि तसंच भूगोल भारत, अंतराळ जलविद्युत प्रकल्प, एक्सप्रेस रेल्वे, जलमार्ग, नृत्य प्रकार याच्यावरती एका शिपमध्ये 1 प्रश्न आहे आणि दुसऱ्या शिपमध्ये अक्षरशः 4 प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्हाला भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्र राज्याचा भूगोल चांगल्या पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हे बोथ आर व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही काय आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. ठीक आहे, भूगोल हे महत्त्वाचाच घटक आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण महसूल विभाग आहे. महसूल विभाग असल्यावर तुम्हाला भूगोल जनरली माहीत पाहिजे. त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारण्याची या प्रश्नपत्रिका आतापर्यंत तरी विचारण्यात आलेल्या आहेत. चला, त्यानंतर आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रावरती सेकंड शिफ्टमध्ये 4 प्रश्न विचारण्यात आले. पण राज्यशास्त्रामध्ये नेमकं काय काय विचारण्यात आलं, तर राज्यपालावर 1 प्रश्न, संसदेवर आलाय, भारतीय संविधानावरती 1 प्रश्न आहे, भारतीय संविधानावरती 1 प्रश्न आलाय, खासदारावरती 1 प्रश्न. असे 4 प्रश्न या 4 राज्यशास्त्राच्या घटकावरती, त्याच्यामधल्या घटकावरती विचारण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा आणि माहिती अधिकार अधिनियम याच्यावरती सुद्धा 1 प्रश्न, पहिल्या शिफ्टमध्ये 2 प्रश्न याच्यावरती विचारण्यात आलेले आहेत. तर हे झालं सामान्य विज्ञानचे इथपर्यंतचे घटक. आता बघूया पुढे आणखी काय विचारण्यात आलेलं आहे. चला, अशा प्रकारे समजलं 4 विषय आहेत. 4 विषयामधले कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सामान्य ज्ञानवरती चालू घडामोडी मी तुम्हाला सांगितले, भूगोलावरती चालू घडामोडी, संरक्षण आणि अंतरिक्ष याच्यावरती चालू घडामोडी, पुरस्कारावरती चालू घडामोडी. तर चालू घडामोडी हा घटक 25 प्रश्नापैकी, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न जे आहेत त्याच्यापैकी जवळपास 10 प्रश्न हे जे आहेत ते चालू घडामोडीवरती असणार आहेत. 15 क्वेश्चन जे ते राहिलेले सामान्य ज्ञानावरती असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी हे चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आणि हाच असा विषय आहे, शेवटचा जो विषय आहे सामान्य ज्ञान, हाच असा विषय चालू घडामोडी त्यामधला की जो मेरिट ठरवतो. मेरिट कसं ठरवतो, कारण त्याच्या वरचे प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात. त्याच्यामधले 25 प्रश्नापैकी 5 प्रश्न असे असतात ते फक्त मोजक्या काही लोकांना आले पाहिजेत आणि तिथं ते मेरिट ठरवणारे प्रश्न ठरले पाहिजेत. अशा पद्धतीने त्याला परीक्षेमध्ये स्वरूप देण्यात आलेलं असतं. तर अशा प्रत्येक प्रश्न म्हणजे परीक्षेमध्ये तशाच पद्धतीचं देण्यात आलेलं असतं. ठीक आहे, तर ओव्हरऑल एक पाहूया आपण. ओव्हरऑल सगळ्या विषयामध्ये 25 प्रश्नापैकी 5 प्रत्येक विषयाचे 5 असे 20 प्रश्न जे आहेत ते तुमचं मेरिट ठरवणारे 20 प्रश्न असणार आहेत. आणि 20 प्रश्नामधले 10 प्रश्न मी बाजूला काढतोय. का, तर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे काय मेरिट ठरवणारे, त्याच्यामध्ये किती जरी अवघड टाकले तर मला नाही वाटत खूप अवघड त्याच्यामध्ये टाकू शकतील. मराठी व्याकरण खूप सोपं आहे आणि इंग्रजी व्याकरणमध्ये एखाद दुसरा प्रश्न जरी सोडला तर 5 पैकी 3 प्रश्न तर तुम्हाला येतील. ठीक आहे, त्यातले 2 घेऊ आपण आणि इकडचे 10 2 12 प्रश्न जे आहेत ते मेरिट ठरवणारे आहेत. का, तर आपण पाहिले जनरली कट ऑफ कितीचा लागतो, 190च्या पुढे लागतो. 190 म्हणजे किती झाले, जवळपास 10 प्रश्न म्हणजे 10 मार्क कमी. 200 पैकी 190 म्हणजे 10 मार्क कमी म्हणजे 5 प्रश्न कुणालाच नाही आले असे समजू आपण. 5 प्रश्न जे आहेत ते कुणालाच नाही आले असे समजू, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 95 प्रश्न मेरिट, तुम्हाला जर पद मिळवायचे ते मिळवायचंच असेल तर 95 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. 5 प्रश्न मग तुम्ही विज्ञान सामान्य ज्ञानमधले घ्या, गणित बुद्धिमत्ता मधला एखादा दुसरा घ्या, इंग्रजीमधला एखादा दुसरा घ्या, अशा पद्धतीने तुम्ही ते स्किप करू शकता. पण इथे एक वेगळी संधी काय, इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये, तुमचे गुण हे वजा होणार नाहीत जरी तुमचा प्रश्नाचं उत्तर जरी चुकलं तरी. त्यामुळे इथे संधी आहे, जो कोणी अंदाज बरोबर बांधेल त्या प्रश्नाचा जरी अवघड असला तरी त्याला 2 मार्क 2 गुण मिळणार आहेत एका प्रश्नासाठी. 2 प्रश्न जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने थोडा विचार करून वेळ सगळा पहिला वेळ वाचून त्याच्यामधला वेळ वाचून जर अवघड प्रश्न असेल त्याकडे विशेष लक्ष देऊन जर सोडवले, अंदाज व्यवस्थित बांधला तर तुमचं मेरिट पुढे जाईल, तुम्ही मेरिटमध्ये पुढे असाल. तर ते खूप महत्त्वाचं आहे. चला, आता ओव्हरऑल आपण पाहिलं, सगळं विश्लेषण पाहिलं. पण या विश्लेषणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं किंवा आपण याच्यामधून काय शिकतोय, तर एक तर परीक्षा सोपी आहे का, दुसरं अवघड आहे तर मग काय अवघड आहे. चला, याच्यावरती आपण बोलणार आहोत. परीक्षा सोपी आहे का, सोपी आहे बघा. सोपी काय, इतर
जर परीक्षा पाहिल्या तर इतर परीक्षेसाठी खूप सारा अभ्यासक्रम असतो, याच्यामध्ये फक्त 4 विषय आहेत. किती विषय आहेत? 4 विषय आहेत. त्यामुळे ते 4 विषय तुम्ही घरी बसून करायचे, तुम्हाला याच्यात पोलीस भरतीसारखं फिजिकल नाही, काही नाही. 4च विषय आहेत. ठीक आहे, पहिला सोपी काय आहे ते 4च विषय. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे, मराठी भाषा व्याकरण हे तुम्ही शाळेमध्ये शिकलेलं आहेत, त्यामुळे फक्त एकदा वाचलं की तुम्हाला भरभर लक्षात येतं. फक्त तुम्हाला ते 100% मराठी व्याकरण करायचं. दुसरं इंग्रजी भाषा व्याकरण, त्याचं सुद्धा इंग्रजी भाषेचं सुद्धा व्याकरण अपेक्षित आहे. तुम्हाला लँग्वेजेस यावी अशी अपेक्षा याच्यामध्ये केलेली नाहीये. त्यामुळे दोन्हीचंही व्याकरण तुम्हाला करायचं आहे आणि दोन्हीचं व्याकरण दोन्ही जर सोबत करत असाल तर ते सोपं जातं. त्यामुळे आणखी महत्त्वाचा पॉईंट काय आहे, इंग्रजी भाषेचं सुद्धा व्याकरणावरच फोकस आहे. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, काही निवडक घटकाचा जर अभ्यास केला तुम्ही, अंकगणितामध्ये काही निवडक घटक, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काही निवडक घटक, तर तुमचे 25 प्रश्न सहजरित्या तुम्ही पूर्ण करू शकता. हा, एका दुसरा प्रश्न अवघड जरी आला तरी तुम्ही जर पहिल्या सगळ्या प्रश्नामध्ये तुमचा जर वेळ वाचला, तुम्हाला येत असेल तर वेळ वाचतोच तुमचा, तुम्ही पटापट ते सॉल्व्ह करता. पण नाही आलं तर जो काय वेळ वाचणार त्याच्यामध्ये तुम्ही ते विचार करून सॉल्व्ह करू शकता, त्याचा अंदाज बांधू शकता. हां, सगळ्यात महत्त्वाचं काय, सामान्य ज्ञान यामध्ये प्रश्न पातळी साधारण आहे. प्रश्न पातळी जी सामान्य ज्ञानची MPSC UPSC सारखी नाहीये, खूप साधी आहे. सिंपल प्रश्न, 1 लाइनर क्वेश्चन्स चालू घडामोडीचे तुम्हाला विचारण्यात येतात त्याच्यामध्ये. आणि जनरल सगळ्यांना माहीत असलेले 25 प्रश्नांपैकी 10 प्रश्न तर सगळ्यांना येतील असे असतात. चला, साधारण प्रश्न कसं आहे, चालू घडामोडीचे सुद्धा साधारण प्रश्न आहेत 1 लाइनर. त्यानंतर हे निगेटिव्ह मार्किंग नाही, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे तुम्हाला जेवढे मिळाले त्याच्यामधले निगेटिव्ह, जसं MPSC मध्ये, UPSC मध्ये, बँकिंगमध्ये, तसं याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे. दुसरं 4च पर्यायी उत्तर आहे, 4च पर्याय आहेत. पर्याय बघा, ऑप्शन एलिमिनेशन मेथड म्हणू आपण, पर्यायावरून सुद्धा तुम्ही गेस करू शकता हा पर्याय चुकीचा आहे. चुकीचा पर्याय बाजूला काढायचे, राहिलेल्या पैकी एक तुमचं उत्तर डेफिनेटली, चुकीचे सगळे बाजूला पर्याय निघले की एक बरोबर पर्याय तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळतो. 3 पर्याय जर तुमचे चुकीचे, अरे हे चुकीचं, हे नाहीयेच असं म्हणलं की संपलं, तर ते एक. त्यामुळे ऑप्शन एलिमिनेशन मेथड ही यूज करा, त्याच्यावरून तुम्हाला आन्सर मिळतं. चला, अवघड काय आहे, सोपं झालं. अवघड तर आहे का, तर परीक्षा आहे, का तर स्पर्धा परीक्षा आहे. साधी परीक्षा नसतं, मार्कच तुम्हाला घ्यायचे नाही, 100 पैकी 50 मिळाले, 5 झाले, पुढे गेले, असं नाही करायचं. तर तुम्हाला इथे काहीतरी मिळवायचे, पद मिळवायचे, स्पर्धेमध्ये पुढे जायचे. स्पर्धेमध्ये पुढे जायचे ते हे त्याच्यामधलं हे अवघड आहे. स्पर्धेत पुढे जायचंय तर एक विश्लेषणावरून लक्षात आलं की सगळ्या घटकावरती प्रश्न विचारण्यात येतात. सगळ्या घटकावरती जर प्रश्न विचारण्यात येणार असतील तर तुम्हाला कोणता घटकावरती प्रश्न येणार आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे सगळे घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावे लागणार आहेत. ठीक आहे, तयारी जास्त करावी लागणार आहे. जर तुम्हाला पद मिळवायचं असेल तर मेरिटमध्ये पुढे जायचं तुम्हाला. त्यानंतर अभ्यास पूर्ण करावाच लागेल, सगळा अभ्यास 100% करावा लागेल, तरच तुमचा निभाव लागणार आहे. जो अभ्यास करणार नाही, नुसतं अंदाजे गोळ्या मारून, मला नाही वाटत तो काहीतरी पद मिळवेल. चला, त्यानंतरचं आहे तर काय करायला पाहिजे. मग हे कळलं आपल्याला, सोपी आहे अवघड आहे हे कळलं. आता काय करायला पाहिजे, तर सर्व घटक व्यवस्थित वाचन करायचे. मराठी व्याकरण असू द्या, इंग्रजी व्याकरण असू द्या, त्याचे सर्व काही घटक आपण आता पाहिले, त्याच्यापैकी सगळे घटक मोस्टली काय करायचे, सर्व वाचून काढायचे. त्याचे व्याकरणामधले जे काही नियम आहेत ते कसे काय वापरले आहेत, कसे लक्षात ठेवायचे आहेत, ते तुम्ही त्याच्यावर व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजून व्यवस्थित शांतपणे वाचायचे, थोडा विचार करून वाचायचे. हां, व्यवस्थित वाचन करून समजून करणे गरजेचा अभ्यास. ठीक आहे, सर्व घटक झाल्यावर व्यवस्थित उजळणी करत राहणे. सर्व घटक झाले तुमचे, 100% तुमचा अभ्यास पूर्ण झालाय आणि तुमचा पेपरही सुरू झाले. काही जणांचे पेपर होत आहेत पण तुमचा पेपर शेवटी आलाय तर तुम्हाला खूप चांगले, आणि अगोदर जरी आला तरी खूप चांगले. का, जे काय पहिले पेपर येतात पहिल्या 2-3 दिवसात ते खूप सोपे असतात. चला, ते एक आहे. व्यवस्थित उजळणी करणे म्हणजे रिव्हिजन करणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे बौद्धिक चाचणी अंकगणित. या विषयासाठी तुम्हाला दररोज मल्टिपल क्वेश्चन्स म्हणजे खूप सारे प्रश्नची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस केलं तरच तुम्हाला तिथे लवकर आठवेल, सॉल्व्ह होईल. तुम्ही जर आजच केलं आणि उद्याच डायरेक्ट परीक्षेला गेले तर तसं राहिलेलं नाही. स्पर्धा परीक्षा आहे, मार्क घेण्यासाठी नाही आहे, स्टेपला मार्क नाही आहेत, उत्तर तुमचं बरोबर आलं पाहिजे. त्यामुळे इथे प्रॅक्टिस खूप करणं गरजेचं आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. चला, झालं, लक्षात आलं इथपर्यंत. अशा पद्धतीने तुम्हाला सगळं करायचंय. पण आता पुस्तकं कोणते वापरले पाहिजे, तर अभ्यासासाठी जी पुस्तकं आहेत मला जे योग्य वाटली ते तुम्हाला सांगतोय. तुम्हाला योग्य वाटतं, तुम्ही करत असाल, अभ्यास चालू केला असेल तर ते जे योग्य वाटतं तेच करा. पण कमीत कमी पुस्तकाचा अभ्यास करा, जास्त पुस्तकं वापरू नका. चला, कमीत कमी पुस्तकं म्हणून मी काय केलं, एकच तुम्हाला ऑप्शन सांगितलंय. मराठी आणि इंग्रजीसाठी, मराठी आणि इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदेंचं जे पुस्तक आहे ते पुस्तके खूप चांगले आहेत, कारण त्यांनी चांगल्या पद्धतीने पूर्ण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण असू द्या, दोन्ही मधले जे कन्सेप्ट आहेत ते चांगल्या पद्धतीने सांगितलेत. तेवढंच केलं नाही, त्याच्यावरती प्रश्न सारे
भरपूर सारे प्रश्न पण दिलेले आहेत आणि ते प्रश्नाचं ऑप्शन म्हणजे पर्यायी प्रश्न तयार करून त्याच्यावर पर्यायी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तयार करून तो कन्सेप्ट परत रिवाईज कसा होता येईल अशा पद्धतीने ते प्रश्न देण्यात आले. खूप सारे प्रश्न आहेत, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं यांचं दोन्ही पुस्तकं आहेत, त्यामुळे दोन्ही पुस्तकं तुम्ही तेच वापरावे. त्यानंतर आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. त्यासाठी सचिन ढवळे सरांनी TCS IBPS पॅटर्नच्या धर्तीवरती एक पुस्तक त्यांनी आत्ताच प्रकाशित केले आणि ते पुस्तक सर्व मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर ते पुस्तक तुम्ही घ्यावं आणि त्याच्या सगळ्या प्रश्नावरती जे काय त्या पुस्तकामध्ये असतील सगळ्यांची प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला प्रिव्हियस PYQ जे म्हणतो आपण ते प्रश्नपत्रिका सगळ्या ऑनलाईन मिळतील किंवा तुम्ही मला मेसेज करा, मी ज्यांना पाहिजे त्यांना ते सेंड करेल. 24 क्वेश्चन पेपर जे आहेत 24 ते माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला ते सेंड करेल, PDF फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानासाठी एकच ठोकळा, तात्याचा ठोकळा जो आहे एकनाथ पाटील यांचा, तो ठोकळा तुम्ही वापरावा, तो रिवाईज करत राहावा. किंवा आणखी एक ठोकळा मार्केटमध्ये आलेला आहे, तो एक ठोकळा जो आहे एकच पर्टिक्युलर पुस्तक वापरायचं आहे तुम्हाला सगळं. एक लक्षात आलं का, आपण हे जे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये एक लक्षात असं आलेलं आहे की अर्थशास्त्रावरती काही प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. हां, तरी सुद्धा 24 प्रश्नपत्रिकाचं जरी तुम्ही विश्लेषण केलं तरी सुद्धा अर्थशास्त्रावरती एवढं काही प्रश्न नाही आले. आपण अशा पद्धतीने घेतले की त्याच्यामध्ये कुठल्या घटकावरती जास्त प्रश्न आहेत, तशाच पद्धतीचे घटक काढता येतील अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे तुम्ही काय करा, हां, एकनाथ पाटील जे तात्याचा ठोकळा जो आहे खूप सिंपल आहे, त्याला वाचत चला, समजत जाईल तशा पद्धतीने वाचत चला, त्याला रिवाईज करत चला. भूगोल खूप महत्त्वाचं आहे, राज्यशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. हे दोन तर मी तुम्हाला आत्ता दोन्ही प्रश्नपत्रिका विश्लेषणामध्ये लक्षात आले. हां, इतिहासामध्ये तुम्हाला मुजकच समाज सुधारक जे आहे महाराष्ट्रामधले ते करायचे, महाराष्ट्रामधले स्वातंत्र्य सेनानी जे आहेत ते करायचे, तर त्याच्यावरती जास्त प्रश्न करायचे. राहिला अर्थशास्त्रावरती प्रश्न येण्याचे म्हणजे एवढं काही प्रश्न येऊ शकत नाहीत असं आपण म्हणूया. चला, चालू घडामोडी झालं. सॉरी, एकनाथ पाटील तात्यांचा ठोकळा हे तुम्हाला करायचं आणि त्याचं रिव्हिजन वेळोवेळी सतत करत राहायचं. चालू घडामोडीमध्ये पृथ्वी परिक्रमा 6 महिने जे आहेत, जानेवारी ते जूनपर्यंत पृथ्वी परिक्रमाचं एक बुक आहे 6 महिने, ते तुम्ही घ्यावं किंवा कुठलं दुसरं बुक असेल ते पण वापरावं. लक्षवेध जे आहेत त्याच्यामधले भरपूर सारे प्रश्न, जे काय प्रश्न MPSC मध्ये सुद्धा लक्षवेधचे प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे लक्षवेध पण तुम्ही घेतलं तर चालतंय. अंक 67 आणि 68 हे 2 अंक तुम्ही 6 महिन्यासाठी वापरावे लागतील, 3 महिन्याचा आहे. त्यानंतर जुलै महिन्यापर्यंत जेव्हा काही तुमचा पेपर येईल, ऑगस्टमध्ये असेल, सप्टेंबरमध्ये असेल, ज्यावेळी तुमचा पेपर येईल त्याच्या अगोदरच्या आठवड्यापर्यंतचं चालू घडामोडी करंट अफेअर्स तुम्हाला विचारतात परीक्षेमध्ये, कारण हे ऑनलाईन पेपर आहे. एखादा क्वेश्चन एडिट करायला त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे प्रिव्हियस जो वीक असेल, त्याच्या अगोदरचा जो आठवडा असेल, तुमचा जो पेपर येणार आहे त्याच्या अगोदरचा जो आठवडा असेल त्यापर्यंतचं चालू घडामोडी तुम्ही व्हिडिओद्वारे किंवा जे काही तुम्ही पुस्तक वाचत असताल किंवा व्हिडिओ, हाच पर्याय तुमच्याकडे आहे, कारण तोपर्यंत मॅगझिन छापल्या जात नाही. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पाहत राहावं. करंट अफेअर्सचा मराठी करंट अफेअर्स नावाचं एक YouTube चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याच्यावरती दररोजचं करंट अफेअर्स तुम्हाला दिलं जातं, ठीक आहे. आणि त्याचे प्रश्नसुद्धा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेले आहेत, तर ते खूप चांगले चॅनल आहे, तर ते पण तुम्ही पाहावं. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. चालू घडामोडी असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व मार्गदर्शन मी का करतोय की आमच्या मार्गदर्शनामुळे एकतरी विद्यार्थी तलाठी व्हावा ही माफक अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि सर्वांची मदत करण्याचा हेतू या व्हिडिओद्वारे आम्ही साध्य करत आहोत. चला, त्यानंतर तर मग जे तलाठी भरतीचा अभ्यास करत आहेत त्या प्रत्येकाला त्यांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा.